गिरणी कामगारांचा प्रश्न ज्या पद्धतीने गिरणी कामगारांना वारंवार आश्वासनं दिली गेलीत आणि ती जर पूर्तता झाली नाही तर येणाऱ्या 2 नोव्हेंबरला आम्ही आमच्या पुढच्या भूमिका काय असतील, महाराजांचा आता आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या काय नेमकं करणार आहोत हे नक्कीच त्यावेळी तिथे मांडलं जाईल। परंतु एकनाथराव शिंदे साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांना आम्ही नक्कीच या शिवनेरीवरून एक आवाहन करतोय, एक थेट इशाराच देतोय म्हणायला हरकत नाही की गिरणी कामगारांचा प्रश्न तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर सोडवला गेला नाही तर नक्कीच येणाऱ्या काळात गिरणी कामगारांचा तीव्र आंदोलन आपल्याला पाहायला भेटेल। आणि खरं तर गिरणी कामगारांसाठी आम्ही केलं म्हणणाऱ्यांनाही आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गेली 11 वर्ष माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही सर्वसामान्यांचे कैवारी समजता, परंतु गेली 11 वर्षात गिरणी कामगारांसाठी एकही वीट आपल्या हातून रचली गेली नाही, हे मात्र अंतिम सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे। चुका झाल्या असतील त्या चुकांचा कुठेतरी प्रायश्चित्त करण्यासाठी नक्कीच गिरणी कामगारांचा प्रश्न हा सोडवलाच गेला पाहिजे। वारंवार संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आम्ही कार्य केलेलंच आहे, परंतु इथून पुढे आपण फक्त आपलं नातं गिरणी कामगार या नात्याने आता कुठेतरी उतरलं पाहिजे, फक्त आणि फक्त गिरणी कामगार म्हणून एकत्रित आलं पाहिजे। म्हणजे छत्रपतींच्या शिवनेरीवर इथल्या मातीची शपथ घेऊन आम्ही एक आश्वासन देतो तुम्हाला की आम्ही शेवटपर्यंत मात्र गिरणी कामगारांसाठी लढू। गिरणी कामगाराला मुंबईत घर हे आम्ही मिळवून देणारच, परंतु ते किती लवकर मिळेल हे आपल्या सर्वांच्या एकत्रित येण्यावर आहे। त्यामुळे सर्व कुठे राजकीय संघटन असतील, पक्षीय जे काय वादावाद असतील, संघटनात्मक वाद असतील, ते सर्व बाजूला ठेवून आपण फक्त गिरणी कामगार आहोत ह्या नात्याने जर आपण एकत्र आलो तर 100% आपल्याला आश्वासित करतो गिरणी कामगारांना न्याय मिळण्यापासून आणि गिरणी कामगारांना मुंबईतला अधिकार मिळण्यापासून नक्कीच कोणी थांबू शकत नाही।